नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण त्यामुळे तुम्हाला आवडलेली कथा जास्तीत जास्त श्रोत्यांसमोर आपल्याला पाठवता येते. ऐकूया श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित दागिना. माणकूच्या डोक्यात केव्हाचं काय चाललं होतं काय माहिती. आज जसं तांबडं फुटलं तसा तो सारखा अंथरुणात कूस बदलत होता. रात्रभर तो झोपला का नाही त्याचं त्यालाच माहिती. नंतर बऱ्याच वेळानंतर त्याने उठून दात घासले, तोंड धुतलं. तोवर दिवस चांगला कासराभर उगवून वर आलेला होता. मग सकाळच्या कोवळ्या उन्हाला बसल्यावर त्याला जरा बरं वाटलं. बाहेर दावणीला बांधलेल्या शेळ्यांचं तांब्याभर दूध काढून एकदाचं सुनेच्या हातात देत तो म्हणाला, झुमरे, चहा दे करून मला थोडा. तिने काही न बोलता दुधाचा तांब्या माणकूच्या हातातून घेतला आणि ती घरात गेली. आता सगळं दुसऱ्याच्या ताब्यात गेल्याची जाणीव त्याला पावला पावलावर होत होती. झुंबरच्या ताब्यात दूध दिलं म्हणजे लवकर चहा प्यायला मिळेल असं त्याचं साधं सोपं गणित होतं. जोपर्यंत जिजाई होती तोपर्यंत त्याला सकाळ संध्याकाळचा चहा, आंघोळीचं पाणी, अंगावरचे कपडे लगते असं सगळं काही वेळच्या वेळी आणि बसल्या जागी मिळायचं. पण वर्षभरापूर्वी जिजाई गेली तेव्हापासून तो खूप परावलंबी झालेला होता. गाडीच्या चाकजोडातलं एखादं चाक अचानक खड्ड्यात जाऊन मोडावं आणि आखांसकट त्याचा जागच्या जागी चुरावावा तशी माणकूच्या मनाची अवस्था जिजाई गेल्यापासून झालेली होती. अचानकच काळ्या कुट्ट रात्रीपेक्षाही जास्त अंधार त्याच्या जीवनात झालेला होता. त्याचं मन सारखं सुन्न व्हायचं. जिजाई जशी गेली तसा घरचा सगळा कारभार नंदू आणि झुंबरच्या हातात देऊन तोही मोकळा झाला होता. शेवटच्या टप्प्यात जिजाईला सुद्धा सगळं लेका सुनेच्या ताब्यात देऊन सुखात जगायचं होतं. ती म्हणायची, मी आता देवदेव करून येणार. पण नियतीला ते मान्य नव्हतं. अचानक नशिबाचा काय फेरा आला कोणास ठाऊक, सगळं जागच्या जागी राहिलं. काही कळायच्या आत तिने जगाचा निरोपही घेतला. जिजाई गेली तेव्हा 4-8 दिवस माणकू कोणाशीच काही बोलला नाही. काळानं असा बेसावध असताना घातलेला घाला त्याला सहन होत नव्हता. आपल्यावर कसं काय एवढं मोठं संकट आलं असं त्याला सतत वाटायचं. कधीकधी तो एकटा असल्यावर स्वतःशीच मान हलवून बोलायचा, देवा, मला बी तिच्याबरोबर नेलं असतं तर लय बरं झालं असतं बाबा. त्याचा आत्मक्लेश सुरू होता. एवढ्या झुंबरनं आतनं कब्बशी चहा आणला आणि तो माणकूच्या हातात देत ती म्हणाली, चहा घ्या आणि सोडा ते शेळ्या लवकर, खापट्या लय वरडत्यात कावाच्या. सुनेचं हे बोलणं ऐकून माणकूचं काळीज कापल्यागत झालं. त्याला तो हातातला चहा सुद्धा गोड लागेना. जणू माणकूला काही कळतच नाही, संसाराची सगळी काळजी तिला एकटीलाच आहे असं झुंबर दाखवत होती. आई गेल्यापासून नंदू सुद्धा बायकोच्या ताब्यात गेल्यासारखंच वागत होता. रेणुका आणि नामू ही दोन्ही नातवंड मात्र नेहमी आजोबांच्याच बाजूनं असायची, पण लहान पोरांचं ऐकतंय कोण घरात. तसं पाहिलं तर सकाळी 10ला न्याहारी करून एकदा शेळ्या चारायला सोडल्या की थेट दिवस मावळेपर्यंत माणकू तिकडं रानावनात भटकत असायचा. आजही त्याचा दिवस असाच जाणार होता शेळ्यांच्या मागे. त्या शेळ्याही मध्येच म्या म्या करायला लागल्या होत्या. मग माणकूनं कालचं उरलं सुरलं गवत शेळ्यांपुढे टाकलं आणि तो पोरांशी ओट्यावर बोलत बसला. अडाणी असला म्हणून काय झालं, तो पोरांना तुमचं शाळेचं काय सुरू आहे, गुरुजी कसं काय शिकवतात असं काही ना काही 8-15 दिवसातनं एकदा विचारायचाच.
तसंच आजही त्यांचं बोलणं सुरू होतं. तेवढ्यात आतून झुंबर नंदूला म्हणाली, आवा ऐकलं का? औंदा बिरोबाच्या जत्रेला गावात भांड्यांचं दुकान लागलं ना, का मग जुन्या पाण्या भांड्यांची मोड देऊन एक बरमाठं पितळ्याचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला चहासाठी. आणि आड्याला तुमच्या आईनं किती दिवसापासनं फडक्यात आपल्या सरजा राजाच्या पितळी शेंब्या ठेवल्यात गुंडाळून. त्या बी ध्यान करून काढा मोडायला. काय कामाच्या राहिल्या नाही त्या आता. जिजाई आणि माणकूचा सगळा प्रपंच सरजा राजानं वावरात कष्ट करून वाढवलेला होता. 2 मुलींचं आणि नंदूचं लग्न, खालच्या वावरातली विहीर, पडवीसहित 2 खोल्यांचं कौलारू घर, असं सगळं त्या बैलजोडीच्या जीवावर झालेलं होतं. आयुष्यभर काबाड कष्ट करून सरजा राजाची जोडी 4 वर्षांपूर्वी गेली. तेव्हा जिजाईनं त्यांच्या पितळी शेंब्या वर आढ्याला फडक्यात बांधून ठेवलेल्या होत्या. त्या बैलांच्या शेंब्या मोडायच्या म्हटल्यावर नंदूलाही थोडं वाईट वाटलं होतं. प्रश्नार्थक नजरेनं तो बायकोला म्हणाला, आणि असाध्याच्या पातेल्याला काय झालंय तवा? तुमचं तर काय आमचं नको नको. कधी हा माणूस सरळ हो म्हणला नाही मला कशाला. झटका आल्या ग ते नाकतोंड मुरडत चुलीवर भाकरी थापायला लागली. अगं तसं नाही, पण अजून आईला जाऊन वर्ष बी झालं नाही. बोलता बोलता तो अचानक स्तब्ध झाला. रेणुका आणि नामू आपापली भाकर बांधून शाळेला निघून गेले. झुंबर नंदूला जे सांगत होती ते सगळं माणकू बाहेर बसून ऐकत होता. हरणाबाई आणि सीता या 2 पोरींच्या पाठीवर झालेला असल्यामुळे नंदूचे तसे लहानपणापासूनच माणकुनी आणि जिजाईनी खूप लाड केले होते. एक वेळ पोरींना ते काही देत नव्हते, पण त्या सगळ्या गोष्टी नंदूला मात्र मिळत होत्या. 2 वर्षांपूर्वी धाकट्या सीताचं लग्न झालं. नरसिंगपूर जवळच्या वडगावला तिला दिलं होतं. थोरली हरणाबाई सुद्धा जळगाव पिंपरीला नांदत होती. दोन्ही पोरी शेतातली कामं करून आपापल्या संसारात समाधानी होत्या. इकडं मघापासनं चुलीजवळ पडलेलं चहाचं मोकळं पातेलं बघून झुंबरला नवीन पितळी पातेलं घ्यावंसं वाटत होतं. हा सगळा चिंतेचा विषय माणकूची इच्छा नसतानाही त्याच्या कानावर पडत होता. सुनेनं काढलेला शेंब्या मोडायचा विषय ऐकला आणि त्याचं टाळकच सटकलं. तसा त्यांचा दररोजचा चहा जर्मनच्या पातेल्यात व्हायचा. बराच वेळ माणकूनं सगळं ऐकून घेतलं आणि शेवटी न राहून तो बाहेरनं बोलला, झुंबरे, त्या शेंब्याचा विषय काढू नको. मी जेता आहे तवर. मी मेल्यावर काय करायचं ते करा. नंद्या, अरे आपली काय वावरं होती धान्ना गोडाची माहिती ना तुला. सगळ्या खोंगाळ्या खांगळ्या वात्या. तुला कळत नव्हतं तेव्हापासनं तुझ्या आईनं आणि म्या सरजा राजाला धरून केन्या हाकल्यात. तेव्हा कुठं पाणी थांबायला लागलंय वावरत. नाही तर पाणी पाळायचं या कडचं त्या कडला. काहीच पिकं येत नव्हती. अरे तुझी आई किती झापायची सरजा राजाला. लय जीव लावला होता तिने. आपली वावरं तयार झाल्यावर तू या तळेगावच्या मामाचे बी 2 बिघे त्यांनी आपल्या सरजा राजाकडून तयार करून घेतले होते. तवाच्या पोळ्याला तुझ्या रांगा मामानं बेल्ल्याहून येताना शेंब्या करून दिल्या होत्या आपल्या जोडीला. त्या शेंब्या मी अजिबात मोडू देणार नाही तुम्हाला आत्ता तरी. जे काय होईन ते होईन. नंदू ही सगळी गोष्ट खाली मान घालून ऐकत होता. बराच वेळ झाला तरी आतून झुंबरचा आवाज येत नव्हता. माणकू बाहेरच्या ओट्यावरनं आज सपरात येऊन बघतो तर काय, वर आढ्याला बांधलेल्या शेंब्याच गायब झालेल्या दिसल्या. झुंबरकडे बघत माणकू बराच तणफण करायला लागला. झुंबरे, कुठं गेल्या त्या शेंब्या? नंदू, अर्थवा तरी पाहिलं का त्या? बऱ्याच वेळानं झुंबर नंदूकडे डोळे वटारून बघत म्हणाली, मला काय माहिती. मला माझीच कामं काय कमी येतोय. त्या शेंब्या बघायला मला कुठं टाईम तरी आहे का? तुम्ही बघा की तिकडं. असं त्यांचं बराच वेळ रहांकाळ चाललं. तेवढ्यात शेजारचा बाजीबा कुदळी आणि फावडं घ्यायला ओट्यावर येऊन बसला. तेव्हा कुठे भांडण थांबलं. बऱ्याच दिवसांपासनं माणकूचं लक्ष आढ्याकडे गेलेलंच नव्हतं. मागच्या वर्षी अचानक जिजाईला पोटाचं काहीतरी दुखणं लागलं आणि 4-5 महिन्यात तिने जग सोडलं.
सुरुवातीला काही दिवस खाजगी दवाखाना केला, पण इलाज थोडा जड जायला लागला, म्हणून मग काही दिवस तिला सरकारी दवाखान्यात दाखवलं. ती सारखी मिश्री लावायची, त्यामुळे तिला पोटाचा काहीतरी मोठा आजार जडलेला होता. शेवटी शेवटी तिचं पोट जरा जास्तच फुगायला लागलं होतं. मग ती खूप ओरडायची. पुढे काही दिवसात तिने अन्नपाणी सोडलं. जायच्या 10-12 दिवस आधीच तिने आपल्या दोन्ही पोरींना बोलवून घेतलं. हरणे, हरणे, तू आणि शीता दोघीजणी वाटून घ्या हे सगळे डाग मी मेल्याव. भांडू नका बाया कुणाशी. असं म्हणून तेव्हा जिजाईनं फडक्याचं एक गाठोडं माणकूसमोर हरणाबाईच्या हातात दिलं. हरणाबाईनं जसं गाठोडं घेतलं तसं ते घरातल्या लोखंडी पेटीत एका कोपऱ्याला ठेवून दिलं. नंतर 15 दिवसांच्या आतच जिजाई गेली. तिचा 10वा 13वा या गडबडीत दिवस निघून गेले. तिच्या अस्थी एका मडक्यात भरून नंदूनं विहिरीवरच्या आंब्याला अडकवून ठेवल्या. नंतर सवडी अंतरी पंचवटीला जाऊन अस्थी सोडू, अशी चर्चा करून दोघी बहिणी जड अंतःकरणानं आपापल्या सासरी निघून गेल्या. त्या दिवशी झुंबर आणि नंदू विहिरीजवळच्या वावरात गवताची झांबडणी करत होते. उन्हाचा चटका वाढला म्हणून माणकूनं शेळ्यांना आंब्याखाली सावलीत बसवलेलं होतं. झाडाला वर टांगलेलं पत्नीच्या अस्थीचं मडकं बघून माणकू बराच वेळ हातातली काठी आपटत स्वतःशीच नादावला होता. एकतर उन्हातनं आल्यानं तो घामाघूम होऊन गेला होता आणि त्यातच त्याला हे मडकं दिसलं. दुःख पचवत त्याने नंदूला आरोळी दिली. नंदू, अरे तेवढ्या तुझ्या आईच्या अस्थी. इथं आलं का मला रोज लय बेचैन व्हायचं रे ते बघितल्यावर. जाऊ दे की त्या मोकळ्या गंगेच्या पाण्यात. इथं सारखा सारखा जीव गुदमरल्यागत होतंय माझा. रात्री कधी अशी जाग आली की हे मडकं सारखं डोळ्यासामने दिसतंय माझ्या. काल रातच्याला बी असंच झालं. हे सगळं आठवलं आणि माझी झोपच उडाली बघ. 4-2 रोजा सोडून दे की गंगेला पंचवटीत. आपलं मागं ठरलं होतं तसं. नंदूनही लगेच मुंडकं हलवत होकार दिला. अर्नाक्का आणि शेताकाला घेऊ बोलवून 2 दिवसात. येते शुक्रवारी सोडून देऊ गंगेत. वार बी देवीचं चांगला आहे. आपल्या नानीला लक्ष्मी आईचं लय आडवतं, तिचा वार आहे त्यो. असं म्हणून नंदूनी लगेच बहिणींना निरोप पाठवून दिले. 2 दिवसात हरणाबाई आणि सीता माहेरी आल्या. संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळेजण ओट्यावर जिजाबाईच्या आठवणी काढत बोलत बसले. दोघी बहिणींना अधूनमधून हुंदके येत होते. त्यांच्या गप्पा ऐकून माणकू आतल्यात स्वतःचं दुःख गिळून घेत होता. सांगणार तरी कोणाला? त्याची हक्काची ऐकणारीच या जगात राहिलेली नव्हती. तो आता तिच्या मागं मागं तिला भेटायला कधी जायचं याचाच विचार करत असायचा. दुसऱ्या दिवशी सगळे नाशिकला पंचवटीला गेले. गुरुजींनी पूजा अर्चा सुरू केली. अस्थी मडक्यातनं बाहेर काढल्या. त्यांनी काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. जन्मतःच कुणी काही बरोबर घेऊन येत नाही आणि जाताना कुणी काही नेत नाही, असं बरंच काही सांगून त्यांनी अस्थी गंगेत सोडल्या. चौघं बापलेक संध्याकाळी घरी निघून आले. झुंबर घरी एकटीच राहिली होती. जिजाईचे दोन्ही भाऊ पंचवटीतून तिकडच्या तिकडे तळेगावला निघून गेले. त्या दिवशी जिजाई खऱ्या अर्थानं आपलं घर सोडून गेली. तिचे दागिने तेवढे बाकी राहिले होते. त्या रात्री बराच वेळ नणंदा आणि भावजय जुन्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. सकाळी हरणाबाई आणि सीता आपापल्या सासरी जाणार होत्या. झुंबर बाहेर ओट्यावरची झाडलोट करत होती. नंदू शेळ्यांना शेवरीचा पाला घेऊन आला. शाळेला शनिवारी कशाची तरी सुट्टी होती म्हणून रेणुका आणि नामू बाहेर ओट्यावर दप्तर काढून अभ्यासाला बसलेले होते. माणकू सकाळचं ऊन खात तिथेच पोरांजवळ बसला होता. त्याचं अंतःकरण जड झालं होतं. बऱ्याच वेळापासून तो काहीतरी बोलणार आहे असं त्याच्याकडे बघून वाटायचं, पण त्याला शब्दच फुटत नव्हता. शेवटी विषयाला तोंड फोडत तो लेकींना म्हणाला, हरणे,
घ्या आज तुमच्या दोघींच्या सल्ल्यानं ते दागिनं वाटून घ्या तुझ्या आईचं. इकडं ओट्यावर बसलेली नकळती नातवंड आबा काय बोलला याचा विचार करायला लागली. आणलेला शेवरीचा पाला शेळ्यांना टाकता टाकता नंदू सीताक्का आणि हरणाक्काकडे बघत होता. त्याच्या तोंडातूनही शब्द बाहेर पडत नव्हता, कारण ते लेकींचं धन होतं. माणकूचं बोलणं ऐकून हरणाबाईनं दागिन्यांचं चमकी फडकं पेटीतनं काढून ओट्यावर सगळ्यांसमोर आणून ठेवलं. सीताने ते हाताने उचलून बघितलं तर ते खूप जड लागलं. ते बघून घरातले सगळेच जण आश्चर्यचकित झाले. एवढं सोनं तिच्याकडे आलंच कुठनं, अशा विचारात माणकू आणि नंदू एकमेकांकडे बघत होते. झुंबर पण इकडे ओट्यावर आली आणि आणलेलं गाठोडं तिने तिरप्या नजरेनं बघितलं. शेवटी माणकू हरणाबाईला म्हणाला, हे बघ ती लहान आहे, तिच्याकडे दे ते सोडायला, तिचा हक्क पाहिलाय. हरणाबाईनं गाठोडं सीताकडे सरकवलं. सीताला गाठोडं उघडायची इच्छा होत नव्हती, पण आई सांगून गेली होती म्हणून तिने शेवटी फडक्याची गाठ सोडली. आणि काय आश्चर्य, गाठोड्यात सोन्या चांदीच्या दागिन्यांबरोबर सर्जा राजाच्या 4 पितळी शेंब्याही निघाल्या. जिजाईचं पोट दुखायला लागल्यापासनं तिने पुतळ्या, गाठल्या, नथ, कानातलं असं सगळं गाठोड्यात बांधून ठेवलेलं होतं. त्यात सर्जा राजाच्या शेंब्या निघालेल्या बघून सगळेच अचंबित झाले. माणकूचा तर ऊर दाटून आला. जिजाईनी शेंब्यांना तिच्या दागिन्यांबरोबरची जागा दिलेली होती. दर पोळ्याला ती त्या शेंब्या चकचकीत घासून माणकूच्या हातात देत म्हणायची, लय जीवा भावाची तुमची जोडी आहे, घाला त्यांच्या शिंगात हे त्यांचं दागिनं. हे मागचं सगळं आठवलं आणि माणकूला उचंबळून आल्यासारखं झालं. जिजाईचे दागिने हे वावरातल्या पीकपाण्याच्या उत्पन्नावर आले होते आणि सगळी वावरं सर्जा राजाच्याच घामाची कमाई होती. आणि म्हणूनच बैलजोडी गेल्यानंतर सुद्धा त्या शेंब्या जिजाईनं आपल्या दागिन्यांबरोबर जीवापाड जपून ठेवलेल्या होत्या. आणि आज तिचीच सून शेंब्या मोडून चहाचं भगुलं करायला निघाली होती. हे सगळं पाहिल्यावर झुंबरचं मन खूपच पालटून गेलं. त्या वाटणीत हक्क नसतानाही झुंबर मध्येच बोलली, सोन्याचं दागिनं काय असतील ते घ्या तुमचं तुम्हाला, पण माया आत्याबाईनं जीवापाड जपलेल्या सर्जा राजाच्या शेंब्या राहू द्या माया वाटणीला. हात जोडून विनंती करते, म्हणजे मी लय चुकले हो. माणकू लेकी सुनांकडे बघत म्हणाला, झुमरे कळलं तुला, कळलं ना ह्या शेंब्या लय किमती आहेत म्हणून. अगं तू या सासूला तिच्या दागिन्यांपेक्षा बी सर्जा राजाचे हे डाग लाख मोलाचे वाटले. तिला कळून चुकलं होतं का सर्जा राजानं जर वावरात घाम गाळला नसता तर हे तिचं सोन्याचं दागिनं आलं कुठून असतं ग. एका अडाणी स्त्रीनं तिच्या बैलजोडीच्या शृंगाराबाबत ठेवलेली दूरदृष्टी सगळ्यांना चकित करून गेली होती. प्रत्येक जण तो सर्जा राजाचा दागिना बघून अंतर्मुख होत होता. नातवंडांना सुद्धा बैलाच्या दागिन्यांचं नवल वाटत होतं. जिजाईचे विचार कितीतरी पुढचे होते हे सगळ्यांना आज कळून चुकलं होतं. झुंबरला स्वतःच्या वागण्याचा चांगलाच खेद वाटायला लागला. वेळ निघून गेलीये, पण आता पुढचं वागणं सुधारेन असं ती मनोमन म्हणत असावी. जड अंतःकरणानं हरणाबाईंनी आणि सीतानी आईचे दागिने वाटून घेतले आणि त्या घरी निघाल्या. दोन्ही नणंदा आणि सासऱ्याच्या पाया पडताना झुंबरनं रडत रडत त्या शेंब्या हातात घेतल्या. नंदूच्याही डोळ्यात पाणी आलं. आजीनी जीवापाड जपलेला बैलांच्या दागिन्याचा ठेवा रेणुका आणि नामू दोघेही डोळे भरून बघत होते. नणंदा गेल्यावर झुंबरनं नंदूकडून त्या शेंब्या परत आढ्याला जुन्या जागेवर बांधून घेतल्या.
दोघी बहिणी सासरी निघून गेल्यामुळे त्या दिवशी घर एकदम सुनं सुनं वाटायला लागलं. ती रात्र मात्र माणकूला अजिबात कंठली नाही. दुसऱ्या दिवशी परत सकाळी नेहमीप्रमाणे माणकू बाहेर उन्हाला येऊन ओट्यावर बसला. आतून झुंबर नंदूला म्हणत होती, "आव, तुम्ही आणि म्हणजे आता पुण्यांदा जा एकदा बेल्ल्याच्या बाजाराला आणि 2 चांगली खोंड घेऊन या आपल्याला. अहो, मी करेल की मोठं त्यांना. पिकू आपली शेती पहिल्यासारखी आपण." वर आढ्याला बांधलेल्या शेंब्यांकडे बघत ती बोलत होती. पुन्हा बऱ्याच वेळानं ती वर तिकडे बोट करत इकडं चुलीला जाळ लावता लावता म्हणाली, "नवीन जोडीचं नाव बी मी सर्जा राजा ठुईन आणि हो दागिना बी मोठं झाल्यावर घालीन त्यांना. आपलं नाम सजवीन की त्यांना पोळ्याच्या सणाला तो मोठा झाल्यावर." बाहेरनं माणकू हे सगळं ऐकत होता. त्यालाही चांगलाच हुंदका दाटून आला. समोर बांधलेल्या शेळ्यांकडे बघत घरात झुंबरला आवाज देत तो म्हणाला, "झुंबरे, अगं छान की मला लय तलप लागली ग कावाची." चुलीजवळ बसलेली झुंबर कब्बशी चहा ओतत जर्मनचं पातेलं बघून विचार करत होती आणि शेवटी स्वतःशी पुटपुटली, "बरं झालं देवा, सर्जा राजाचा दागिना मोडून चहाचं पातेलं करायची परीत बुद्धी झालती मला. देवा, त्वा घेतलं सुधरून म्हणून माया डोसक्यात घुसलं. लय जपीन मी त्या दागिन्यांना आणि आता मोडायचं तर विचारच सोडा. पुढं माई सून आल्यावर काय करीन तर करू, तिचं तिला लख लाभ." बाजूलाच उभा राहून नंदू हे सगळं बघत होता. बाहेर ओट्यावर येऊन माणकूच्या हातात चहा देत झुंबर पुन्हा आत जाऊन स्वयंपाकाला लागली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा दागिना. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हो, सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र माझ्यातर्फे तुम्ही जरूर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबऱ्या ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.